नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यामध्ये मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनीचा समारंभ झाला. या समारंभात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची विनंती केली. आपण 7 वर्ष ती जबाबदारी पार पडत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. मात्र पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत देताच त्यांचे कट्टर विरोधक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरियस वाटत नाही. ते का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. मात्र त्यांचे राजकारणातला संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे. अनुकंपावर राजकारणात भरती झालेला जयंत पाटील कार्यकर्ता आहे. त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. कुठलाही मोठा प्रकल्प सांगलीसाठी आणला नाही. इतके वर्ष VIP कॅबिनेट म्हणून ते राहिले होते असे देखील पडळकर म्हणाले. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येते, मात्र टायरच फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो, तशी अवस्था झाली आहे असा हल्लाबोल देखील पडळकर यांनी जयंत पाटलांवर केला. रायगडावर असलेल्या धनगर समाजाला पुरातत्व विभागाने दिलेला नोटीस मागे घ्याव्यात. ही नोटीस मी फाडतो असे पडळकर म्हणाले. स्वराज्यामध्ये धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. रायगडावरती खूप मोठी जबाबदारी धनगर समाजावर असायची. सुईसारख्या वाटा शोधून दुश्मनावर हल्ला करायचा आणि त्या वाटा पुन्हा मुजवायच्या. शत्रूची सर्व गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली जाईल. इतकं मोठं योगदान असताना कुणाच्या डोळ्यात धनगर समाजाची घरं खुपतात माहिती नाही. ही सगळं माहिती मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. रायगडावरील धनगर समाजाला पक्की घर देण्यासाठी मागणी करतोय. पुढच्या 2 ते 3 दिवसात आम्ही रायगडावर जातोय असं देखील पडळकर म्हणाले. माजी आमदार बच्चू कडू हे कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. मात्र उपोषणाविषयी बोलताना पडळकर म्हणाले, बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कडू यांनी देवाभाऊंच्या कामावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.